प्रभू श्रीरामाच्या जन्माने पृथ्वी पावन पुलकित झाली आणि या पृथ्वीला श्री विष्णूचा 7वा अवतार त्याने आपल्या अन्याय अत्याचारामधून आपल्या सगळ्या पृथ्वीला तारलं आणि एकंदरीतच स्त्री शक्तीचा उद्धार केला प्रभू श्रीरामचंद्राने. आणि त्यानंतर येतो हिंदू नववर्षामधील आणि हिंदू कॅलेंडरनुसार पुढचा महिना वैशाख महिना. या वैशाख महिन्यामध्ये अंगाची लाही करणारा वैशाख वणवा पेटला जातो सगळीकडे. पण जीवनामध्ये आकार उकार आणि जीवनाला संस्कार देणारे या वैशाख महिन्यामध्ये जन्मले. म्हणून हिंदू नववर्ष आणि हिंदू कॅलेंडरनुसार त्या महिन्यामध्ये वैशाख महिन्यामध्ये जे सण आणि उत्सव साजरे केले जातात त्यातला महत्त्वाचा सण आणि उत्सव जो आहे तो आता तुमच्या सगळ्यांच्या समोर मी आणतीये. कारण आम्हा कलाकारांसाठी आपल्या सगळ्या स्त्रियांसाठी आणि एकंदरीतच उभ्या सृष्टीसाठी ज्या व्यक्तिमत्वांनी भारतासाठी विशेष करून योगदान दिलं त्यांचे जन्म याच महिन्यामध्ये झाले बरं का. कारण ते हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख महिन्यामध्ये असले तरी तो इंग्रजी महिना एप्रिल आहे. कारण या महिन्यामध्ये 11 एप्रिलला क्रांती ज्योतिबा फुले यांचा जन्म, 18 एप्रिलला महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म आणि 14 एप्रिलला ज्यांनी उभ्या जगाला एक आदर्श राज्यघटना संविधान दिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म. आणि ही तिघही आमच्यासाठी या सणाने इतकीच महत्वाचे आहेत. म्हणून त्यांच्या जयंत्या ह्या आमचे सण उत्सव आहेत. म्हणूनच संत वचनामध्ये म्हटले जातं ज्ञानदेवे रचिला पाया, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. त्याचप्रमाणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. आपण पुणेकर खूप भाग्यवान आहोत. याच पुण्याच्या भेडेवाड्यामध्ये त्या पाया रचला गेला आणि आपल्या याच पुण्यामध्ये त्याला कळस चढवणारे सुद्धा होऊन गेले महर्षी धोंडो केशव कर्वे, ज्यांनी आपल्या स्त्री शिक्षणाचा वसा आणि वारसा करत विधवा स्त्रियांसाठी सुद्धा उद्धार करत विधवा पुनर्विवाहाला स्वतःपासून सुरुवात केली. आणि या 3 लोकांना, महान आत्म्यांना आपल्या कलाकारांच्या वतीने आणि तुमच्या सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करते. आणि आणखी एक गोष्ट तुमच्यासमोर अभिमानाने शेअर करते. माझ्यासाठी तर महर्षी कर्वे जास्त खूप जवळचे आहेत. कारण माझं भाग्य आहे की माझे पती तिथे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये इस्टेट डिपार्टमेंटला महाराष्ट्राचे हेड आहेत आणि मला त्या छत्रछायेमध्ये मागील 22 वर्ष राहण्याचं भाग्य मिळतं. 24 वर्ष मी तिथे सहवास करते. म्हणूनच त्या 3 आत्म्यांना मानाचा मुद्रा करत कलाकारांच्या एंट्रीसह घेतो आहोत. दान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर आहे. आणि पुढचं म्हणजे सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन, ज्यांनी ब्रह्म विष्णू महेशाच्या दत्ताला तुमच्या सगळ्यांच्या सानिध्यामध्ये ठेवलंय आणि तुम्हाला सगळ्यांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करत माननीय संजयजी चोरडिया सरांनी सुद्धा शिक्षण संकुल उभारले. म्हणून या सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनला सुद्धा मानाचा मुजरा करतो आहोत. दान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर आहे, सत्य शिवाहून सुंदर आहे. आणि अगोभाग्य आज खूप मोठं हे गीत सादर करण्यासाठी जे व्यक्तिमत्व आलंय ते व्यक्तिमत्व जेवढेही दिग्गज कलाकार मंडळ तुमच्या समोर येणार आहे त्यापेक्षाही अतिशय श्रेष्ठ आणि खूप महत्त्वाचं योगदान देणारं संगीत विश्वामध्ये. खरं तर आज रियालिटी शोच्या माध्यमाने लोक पुढे येतात. पण मी माझा हा मित्र त्यागराज विषयी नेहमी म्हणते की रियालिटी शोजला त्यांनी खरी रियालिटी प्राप्त करून दिली आहे असा महाविजेता प्रसिद्ध संगीतकार गायक त्यागराज खाडीलकर. ज्ञान वाढते त्या ज्ञानाचे मंदिर है, सत्य शिवाहून सुंदर है, सत्य शिवाहून सुंदर है, सत्य शिवाहून सुंदर है.
चढवा